रोड एकदम खतरनाक. 1891 पासून हे रेस्टॉरंट आहे. पहिले आम्ही खाऊन इथे ट्राय करू, जर का त्यांना काय विष भाता झाली मग. त्याच्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, बघू काय. पण आता थोडासा प्लॅन मध्ये चेंजेस आहेत. रोड पहिले आम्ही मोबाईलचा काहीतरी, हे जे तुम्हाला रोड दिसत आहेत हे सर्व रोड खतरनाक रोड जे आहेत हे राजस्थानमध्ये आहेत. ॲक्च्युली व्लॉग बनवणार नव्हतो मी, पण असं ठरवलं की व्लॉग बनवायला पाहिजे. खूप सारे अगोदरचे व्लॉग माझे पेंडिंग आहेत आणि हे पेंडिंग व्लॉग कंप्लीट करायला मला टाईमच नाही भेटत आहे, म्हणजे हे सर्व एडिट करण्यासाठी. म्हणून मी ठरवलं होतं की या टायमाला राजस्थानचा व्लॉग काय बनवत नाही. पण मी मॉर्निंगला जेव्हा इथे आलो आणि हे असे खतरनाक रोड बघितले ना, माय गॉड, मला तर असं वाटलं की बनवायला पाहिजे. म्हणून आता सुरुवात करत आहे. राजस्थानला आम्ही जवळजवळ पोहोचलोच आहे. आम्हाला अजून 109 किलोमीटरचं अंतर गाठायचं आहे. आम्ही उदयपूरला पोहोचू 109 किलोमीटरच्या डिस्टन्स नंतर. रोड एकदम खतरनाक आहेत. म्हणजे मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये असे रोड खूप वर्षापूर्वी होते आणि आता आम्ही हे राजस्थानमधले रोड बघत आहेत. पुढच्या व्हिडिओ टाकतोच मी, तिथपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करा. ओके, तर आज आम्ही राजस्थानमध्ये पोहोचलो आहे. हा आमचा दुसरा दिवस आहे राजस्थानमध्ये. उदयपूरमधल्या लेक साईड व्ह्यू हॉटेलमध्ये आज आमचा स्टे आहे आणि हॉटेल खूप सुंदर आहे. खूप साऱ्या गोष्टी आम्ही लाईनअप केल्या आहेत. आज आम्ही निघणार आहेत साईट सीनसाठी आणि इथे जवळजवळ 7-8 साईट सीन आहेत किंवा त्याहीपेक्षा जास्त एक दिवसामध्ये होणार नाही आहेत आणि आम्ही आता स्टार्ट करत आहेत. ओके, तर पहिल्या डेस्टिनेशनवर आलो आहे सिटी पॅलेस. सिटी पॅलेसला पोचलो आहे, पण त्या अगोदर आम्ही काहीतरी खाणार आहेत. तर आता व्हेज रेस्टॉरंट आहे आणि हे रेस्टॉरंट मला असं वाटते खूप वर्षापासून आहे. 1891 पासून हे रेस्टॉरंट आहे आणि इथे आम्ही व्हेज खाणार आहेत. आज सुरुवात व्हेजपासून करणार आहेत. इथे नॉनव्हेज गोष्टी भेटत नाहीत असं कळालं आहे किंवा कळालं इथे टेम्पल्स वगैरे आहेत जवळपास म्हणून. पण आमचं पहिलं डेस्टिनेशन आता सिटी पॅलेस. आता खाऊन डायरेक्ट सुरुवात करू सिटी पॅलेसची. तर जेवलो आहे तिथे माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकतात की सुंदर फोटो आणि त्यांनी काय काय कलेक्शन केलेले आहेत. हे ॲक्च्युअल रिअल कोणाचे तरी कपडे आहेत आणि बाकीचे जे गोष्टी आहेत आणि कपड्यावर बघा कसं एक मिनिट समी जरा जवळ घे आणि हे बघ कपड्यावर कसं डिझाईन केलं आहे, एकदम सुंदर. आणि बाकीच्या सर्व गोष्टी ह्या रिअल मूर्ती आहेत इथे आणि सर्व अशा काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे खरोखर त्यांनी कलेक्शन एकदम सुंदर केलं आहे आणि सर्व गोष्टी ह्या आपल्याकडे खूप कमी बघायला भेटतात. त्यांनी कसं जतन केलेलं आहे हे एक राजस्थानचं वैशिष्ट्य सांगता येईल. आत्ता जो हा मागे किल्ला बघत आहेत, हा फोर्ट जो बघत आहेत तो आम्ही बघितला आहे. जवळजवळ 2 तास हा बघण्यामागेच गेले. आजचं खूप सारं वेगळं शेड्यूल केलं होतं, पण ह्या सर्व गोष्टी या फोर्टमुळे झालेल्या नाही आहेत. आणि आम्ही गाईड घेतला होता आणि गाईडने आम्हाला जी काही माहिती सांगितली ती खरंच खूप फायदा झाला आम्हाला त्याचा. बट आता क्लासिक कार्स बघायला जायचं होतं आणि सर्व गोष्टी या 6 वाजता बंद होत आहेत. 5 वाजून 10 मिनटं तर झालेली आहेत. तर मला नाही वाटत की आता कंप्लीट होऊ शकते बाकीच्या सर्व गोष्टी. तर आजच्यासाठी एवढंच. आता बाकीच्या ज्या आजच्या पेंडिंग गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही उद्यासाठी पोस्टपोन करत आहेत. होप आम्ही जे 3 दिवस इथे दिले आहेत या 3 दिवसात हे सर्व होऊ शकेल आणि झालं तर बरंच आहे. तर आज आमचा तिसरा दिवस आहे ट्रिपचा आणि दुसरा दिवस आहे जयपूरमधला. आज आम्ही 2-4 प्लेसेस आयडेंटिफाय केले आहेत. इथले जे ओनर आहेत लेक साईड व्ह्यूचे जे हॉटेलचे त्यांच्या थ्रू आणि जाणार आहेत. बघू, आज गाडी आता आदित्य चालूच आहे इनफॅक्ट आणि निघणार आहेत. आज संपूर्ण दिवस आम्ही 7:30 वाजता चालू करणार होतो, पण ॲज युजल इंडियन टायमानुसार चालू झालेला आहे 10:30 वाजता. तर आता आणि हे आमच्यासोबत काल पण होते, हे आता आलेले आहेत. ह्याच्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, बघू काय झालं आहे नेमकं. ओके, तर त्यांच्या मोबाईलचा प्रॉब्लेम काय झाला आहे हे तर कळालं नाही. आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आहेत. आता नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे आपलं? ओके, आता मॉन्सून पॅलेसला चालले तिकडून आणि तिथून मग पुढचं बघू क्लासिक कार्स किंवा असं काहीतरी बघण्यासाठी. नाश्ता आमचा आलेला आहे. हे छोले भटुरे गरम आहेत आणि माझीच पहिली ऑर्डर आली आहे. मी सुरुवात करतोय.
pretty cold. So left but she's right though. At night she's screaming, I'm on my mind. She'll make you curse, but see you bless. मॉन्सून पॅलेसला पोहोचलो आहे. म्हणतात इथे कोणत्या तरी मूवीची शूटिंग झालेली, भुलभुलैया 3-2 काहीतरी, भुलभुलैया 1 बहुतेक. आणि मागे तुम्ही बघू शकता एवढा खतरनाक पॅलेस आहे ना, म्हणजे यासाठी खरंच खर्च केलेला आहे ह्यांनी. आणि इथून एक सिटी दिसते. समी इकडे एक मिनिट. आणि वरनं सिटी दिसते तिकडे बघ एकदा. ही जी सिटी दिसते हा वरनं जो लेक आहे जिथे आम्ही काल गेले होते आणि बाकीच्या सर्व परिसर, ही व्हाईट सिटी म्हणतात जिला, हा संपूर्ण लेक. आणि हा ॲक्च्युली हा फोर्ट पॅलेस आहे. आमची टीम बाकी सर्व इकडे तिकडे फिरत आहे. आता आम्ही हा पॅलेस फिरायला सुरुवात करत आहेत. मला असं वाटतं की हा सुद्धा फिरायला 1-2 तास जवळजवळ लागायला पाहिजेत. ह्याच्यानंतर कालचं जे आमचं बाईक क्लासिक कार्स बघण्याचं हे होतं ते करतायत आणि मग पुढचं बघूया आता कसं काय ते. ओके, जसं आम्ही एंट्री केली इथे पॅलेसमध्ये, सुरुवात ह्याने होते. एक खतरनाक म्युझिक वाजवत आहेत. आता बहुतेक मी बोलायला लागलो म्युझिक वाजवत आहेत आणि त्यांनी स्टॉप केलं. पण आता एक चालू केलं आहे त्यांनी. हा आमचा सज्जनगड फोर्ट आता फिरून कंप्लीट झाला आहे. आणि मी इथे आलो आहे फक्त इथे दाखवण्यासाठी. इथे एक सुंदर बॅकग्राऊंड आहे, म्हणजे इथून खूप सुंदर दिसते हे जयपूर की उदयपूर जे काय आहे ते. हा किल्ला म्हणजे हा जो पॅलेस आहे तो सुद्धा त्यांनी खूप मेहनतीने बनवला असावा. मध्ये खूप बर्ड्स वगैरे आहेत. एक आम्ही गरुड बघितलं, ते जवळजवळ इथून कझाकिस्तान रिटर्न आलेलं आहे. त्याला एक GPS लावलेला आहे आणि त्याच्याचबद्दलची माहिती इथे त्यांनी ठेवली आहे. हा जो व्ह्यू आहे हा तर खरंच खूप सुंदर आहे. इव्हिनिंगला इथे यायला पाहिजे होतं आणि शक्यतो आता मी सर्वांना सजेस्ट करेल की इथे इव्हिनिंगलाच या. बघू आता पुढे काय कुठे होतात ते. ओके, तर आमचं आता थोड्या वेळापूर्वी जेवण झालं आणि जेवण कंप्लीट केल्यानंतर आम्ही खूप वेळ तिथे फोटोज वगैरे काढले. खूप सुंदर फोटो आले. आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो ना ते एकदम नेक्स्ट लेवल हॉटेल होतं आणि खूप फोटो काढले तिथून. आता आलो इथे बोटिंग करायला. ही बोटिंगची लाईन आहे आणि तिथून कॉमन बोटिंग करणार आहेत, म्हणजे सर्व एकाच बोटीमध्ये जाणार आहेत. अगोदर थोडा वेगळा विचार होता. आम्ही स्पीड बोट किंवा असं काहीतरी विचार करत होते की आपण त्याच्यामध्ये जाऊ. आणि मला अगोदर काहीतरी वेगळं वाटलं होतं, फतेपूर किल्ला काहीतरी बोटीमध्ये जायचं. पण आता थोडंसं प्लॅनमध्ये चेंजेस आहेत. आम्ही या कॉमनवाल्या बोटीमधनं जाणार आहेत. आणि इथे आता बघू एंट्री फी किती आहे. समय आता तिकीट काढेल. साबण डुप्लिकेट आहे. Make you curse, but see you blessing. She'll rip your shirt within a second. You'll be coming back for second with your play. You just can't help it. No, you'll play along. Let her lead you on. You'll be saying no. गुड मॉर्निंग. मी आता पुन्हा स्वतः सेल्फ व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली आहे. प्रणिती आहे माझ्यासोबत. तिच्यासाठी व्हिडिओ काढायला आले आहेत आम्ही. तिने एक फोटोमध्ये एक पोस्टर बघितलं होतं की इंस्टाग्रामवर पोस्ट बघितली होती आणि ती पोस्ट तिला फोटो काढण्यासाठी आम्ही मॉर्निंगला आलो आहेत. काल आम्ही इथेच आलो होतो फतेसागरमध्ये. इथे खूप सुंदर मॉर्निंग आहे राजस्थानची माझी. असं वाटते की पुन्हा हे जे मी सेल्फ व्हिडिओ काढतो ना हेच करायला पाहिजे. हाय प्रणिती. ओके, आता मला असं वाटतं की माझ्या पाठी जे आहे ना तिथे प्रणितीला फोटो काढायचा आहे आणि आम्ही आता सुरुवात करतोय. फोटो कसे येतात ते तुम्ही सांगा. ओके, पुढे एक आहे. मला असं वाटतं इथे हे आहे. तिथे जातोय आम्ही. गाडी इथे पार्क केली आहे आणि बघूया आता. मला असं वाटतं फोटो कसे येत आहेत ते मी इथे टाकणार आहे. नक्कीच कसं वाटतं ते सांगायचं आहे. ओके, जसं मरीन ड्राईव्हला किंवा बाकी ठिकाणी मॉर्निंग वॉकला जातात ना आपल्या इथे म्हणजे मुंबईला, तसं इथे येतात असं वाटते मला.
कारण खूप सारे लोक आणि आजी आजोबा आणि खूप सारे लोक दिसत आहेत. ओके, इथले सारे फोटो काढून झालेले आहेत. खूप सारे फोटोज आणि खूप सारी मेमरीज घेऊन आम्ही निघत आहे तिथून. माझेच फोटोज अजूनही संपत नाही आहेत कारण मी खूप फोटो काढले. ओके, तर आता आम्ही गाडी इथे लावली आहे. हे लोक झोपले आहेत पण मला नाही वाटत उठले असतील अजून कोणीही, कारण समीचा फोन आला होता. इथून जाऊया आणि नाश्ता घेऊन जातोय त्यांच्यासाठी. पहिले आम्ही खाऊन इथे ट्राय करू, जर का त्यांना काय विष भाता झाली मग, म्हणून आम्ही पहिले इथे खाणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी घेऊन जाणार आहेत. गरम गरम खायला भेटणार आहे म्हणून शक्यतो इथेच बघतोय. आता बघू, निघतोय. Let her lead you on. You'll be saying no, no, then saying yes, yes, yes. 'Cause you're आम्ही काल इथे आलो होतो. इथूनच आम्ही काल नाश्ता घेतला होता. खूप सारा आवाज येतोय मागून, हे रिक्षा वगैरे त्यांचा खूप आवाज आहे. काल आम्ही इथून नाश्ता घेतला होता पण आता मसाला डोसा खायचा आहे म्हणून आम्ही इथून घेत आहेत. 4 मसाला डोसा घेत आहेत आणि इडली घेत आहेत. बाकी प्रणिती थांबली आहे, ऑर्डर दिली आहे. जसं भेटेल तसं आम्ही इथून निघणार. ही जी भव्य मूर्ती दिसते तिथे चाललोय नथद्वाराला आणि आम्ही आता पोचणार आहेत नथद्वाराला. दाखवते 10 मिनिट आणि मी आज पाठी बसलोय आणि हे लोक आज इथे आहेत. आदित्य गाडी चालवत आहे आणि आम्ही आता इथे पोचणार आहेत. आता बघू तिथून कसं दिसतंय. हे जस्ट गाडी पार्क केली आणि पाठून बघू शकतात एकदम खतरनाक व्ह्यू आहे. आता तिथे गेल्यानंतर एक्झॅक्ट काय आहे हे कळणार आहे, पण मला तर एकदम एनर्जी आली आहे इथे. म्हणजे वाटलंच नव्हतं, आम्ही ठरवलं नव्हतं ॲक्च्युली इथे येणार. अचानक प्रणितीला कोणीतरी रील पाठवली आणि नंतर लक्षात आलं की ही एवढी भारी मूर्ती आणि इथे यायला पाहिजे. इथे मस्त म्युझिक पण लावलंय आणि आता आम्ही 1चं आमचं चेक इन होतं आणि चेक इन 1चं असल्यामुळे लवकर 1 तास पोचलोय. आता विचारतोय आम्ही त्यांना आणि बघू लवकर झालं तर आम्ही जाणार आहे. हॅलो गाईज. ओके, तर आम्ही पोचलोय, जवळ पायथ्याशी पोचलोय. दिसतंय का मला माहित नाही कसं दिसतंय. आणि आता इथे जाणार आहेत सर्व एकदम फुल ऑफ एनर्जी. किती मोठं आहे. ओके, इथे समुद्र मंथन दाखवलंय खाली. हे मी मगाशी बघितलं नाही. खूप क्लिअर आणि सुंदर आहे आणि वरच मूर्ती आहे खूप मोठी. ओके, चरण स्पर्शच्या इथे पोचलोय आणि इथून एक बापरे हा मोठा एवढा पाय आहे, ही करंगळी आहे आणि ही मूर्ती आहे. माय गॉड. बापरे. पण जी मूर्ती बघितली त्याचा स्नेक इथून आहे आणि हा राईट शोल्डर आहे आणि बाकी इथून काही कळत नाही. मला वाटतं हा कान आहे, कान मधलं ही रिंग आहे आणि हे खालून वरनं असं दिसतं ही सिटी. सुंदर आहे. ग्लास वॉक आहे. आम्ही जस्ट इथे आलोय. मला पण भीती वाटते इथून. मागे आमची टीम येत आहे. हाय तर करा. ओके, आणि समी पुढे गेली आहे. समी एकदम कशी आमची फास्टर पांडे आहे. ओके, ॲडव्हेंचर गर्ल ही पुढे आहे आणि मी पण इथून खाली बघून म्हणजे असं वर बघून चालायला भीती वाटते कारण स्टेप डाऊन आहेत आणि खरंच इथला व्ह्यू 1 नंबर आहे. पण व्ह्यू बघण्याच्या सोबतच हे जे आहे ना आवडलं. समी येते जाते. आमची अजून एकच ट्रिप होत आहे. समी जाऊन रिटर्न आली. ओके, इथं हात न पकडता ओम नमः शिवाय. आजपासून मी सेल्फ व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे पण मला आवडलं हे. यामधनं मला मजा येते. मम्मा बोले शिवशंभो. ओके, आता परतीचा मार्ग आम्ही आता रिटर्न जातोय. इथून जातोय चित्तोडगड आणि चित्तोडगडला जाण्यासाठी आम्हाला जवळजवळ 3 तास लागत आहेत. आता आम्ही निघतोय इथून. पाठी हे ग्रुप फोटोसाठी थांबले आहेत
आणि हे व्ह्यू खाल्लं एकदा पुन्हा. इथे आम्ही 19व्या फ्लोअरवर गेलो होतो. 19 की 17-18 काहीतरी, 17-18-19 मध्येच कुठेतरी. मागची व्हिडिओ म्हणजे मागे जे आता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं एकदम खतरनाक होतं. काही गोष्टी तर व्हिडिओमध्ये कॅप्चर पण करता नाही आल्या. पण आता चित्तोडगडसाठी निघतोय. बघू आता किती वेळात आम्ही पोहोचतोय तिथे. डिस्कशन चालू आहे कसं काय करायचं आहे, कुठे खायचं आहे. अशीच मस्ती करत आम्ही पोहोचणार आहे चित्तोडगड फोर्टला. आणि मला वाटतं 51 मिनिट आहे आणि 40 किलोमीटर बाकी आहेत. आणि इथे अशी मजा चालू आहे गाडी. ओके, हे बघितल्यावर असं वाटतंय की आम्ही चित्तोडगड फोर्टला पोहोचलोय. काय पब्लिक आवाज नाही येत तो. ओके, हा चित्तोडगड फोर्टचं मीरा टेम्पल आहे. मीरा टेम्पलच्या जवळ पोहोचलेत. आणि मला असं वाटतं की इथून एंट्री आहे काय, चप्पल काढायची आहेत. ओके, मंदिरात जाण्यासाठी चप्पल तर काढावीच लागतात. सुंदर मंदिर आहे. सुरुवात झाली आहे चित्तोडगड फोर्टची. ॲक्च्युली पोचलोत आम्ही आणि सर्वात जास्त उत्साह मलाच होता. मलाच हा फोर्ट बघायचा होता. मला अख्ख्या उदयपूरमधलं हे एकच डेस्टिनेशन माझंवालं आहे आणि हेच बेस्ट आहे. ओ माय गॉड, तुळशीचं वृंदावन. आणि किती तुळस आलं आहे त्याला, खूप तुळस. आता बघूया नेक्स्ट पुढचं काय आहे. स्थापना हुआ ना 5th सेंचुरी में मौर्य डायनेस्टी के राजा चित्रांगद मौर्य वाला देखते ना पूरी जगन्नाथ. ओके, आमची गाडी आलं आहे आणि मी ह्यांच्या बाईकवर बसलो आहे. हे आमचे गाईड आहेत. आम्ही इथे गाईड घेतले, ते आम्हाला हेल्प करत आहे इथे माहिती देण्यासाठी. आणि मागे गाडी येत आहे. मला सारखं मागे बसावं लागते म्हणून मी हे बाईकवर बसलो यांच्यासोबत. तक जा सकते हो. अभी बंद है, एक्चुअली बंद कर दिया. अभी पद्मावत मूवी आया ना, तो उसके बाद में फोर्ट काफी हाईलाइट हुआ है. तो एक टाइम पर 25 आदमी ही अंदर जा सकते. बनाने में चूना, सीमेंट, रेत का प्रयोग नहीं है, केवल पत्थर है. इंटरलॉक सिस्टम जो आप जानते हैं ना, तो उससे बनाया गया. ये क्या है कि पूरा सिंगल नहीं है सर. इंटरलॉक यानी कि नीचे बड़े बड़े पत्थर बिछाए हुए, नीचे वाले पत्थर पर होल्ड करके ऊपर वाले पत्थर को लॉक सिस्टम के द्वारा लॉक किया. कहते हैं ना 33 फुट. हा नवग्रहाप्रमाणे एक स्तंभ आहे, विजय स्तंभ म्हणून. ह्याच्यामध्ये सिमेंट रेती काहीच नाही आहे. आणि एक खतरनाक. उसके ऊपर देखिए 2 एलिफेंट के बीच में विष्णु भगवान को बिठा रखा है. और सबसे टॉप पर लक्ष्मी जी को अलग से बिठाया गया. यानी कि जितनी मूर्तियाँ आप बाहर देखते हैं उतनी मूर्तियाँ इसके अंदर भी है. अगर आप एक तरफ फोर्ट चाल के गिराएंगे तो टावर नहीं गिरेगा. आप इसके ऊपर जाके फोर्ट को देखते हैं तो फोर्ट लाइक ए वेल फिश होती है ना, उसके समान दिखाई देता है. जिसका मुंह वाला पार्ट नॉर्थ में है और टेल वाला पार्ट साउथ में. ये टावर है जैन टावर कीर्ति स्तंभ है सर. बाहर ऊपर घूमने का भी इसको बनाया. ये 12th सेंचुरी का इसका वीक पॉइंट क्या है तो वो देखिए. केवल इसमें एंट्री गेट छोटा है. इसके बाद इसमें 7 मंजिले के एयर के लिए टॉप के नाम. और इसके ऊपर केवल जैनियों की मूर्तियाँ दिखती है ना सर. और ये काफ़ी नेरो है सर. आम्ही जवळजवळ 800 किलोमीटर लांब आलो आहे. आणि इथे एक लोकल शॉप आहे. तिथे महाराणा प्रताप यांचा फोटो लावला आहे. आणि इथे बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आहे. हे इथले लोकल फूडपासून साडी बनवतात. आणि एवढ्या 1000 कितीतरी अजून जास्त किलोमीटर लांब आल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे असं छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा फोटो किंवा हे दिसते तेव्हा काय खतरनाक फिलिंग येते भाई. आमचा हा लास्ट स्टॉप आहे इथला. आता निघणार आहे तिथून माउंट आबूसाठी. ओके, आम्ही माउंट आबूला पोहोचलो आहेत आणि सुंदर रोड आहे तिथले. महाबळेश्वरला आल्यासारखं कसं फील होते तसं तिथे होतंय. भारी रोड आहे हे बघा. आणि पण इथले ड्रायव्हर बघितले का, हे असे ड्रायव्हर आहे तिथे. गाडी पार्क केलं इथे आणि माउंट आबूला पोहोचलोय. इथे एक भिलवाडा म्हणून मंदिर आहे, खूप फेमस आहे इथलं. आता बघू मंदिर कसं आहे नक्की. हे आमचे मेंबर्स थांबले तिथे
आणि हे माउंटन्स इथले आणि हे मंदिर एक गुरु शिखर म्हणून आहे माउंट आबूच्या इथे. इथून एक सुंदर दृश्य भारी दिसतं एकदम. आणि हे आहे टेम्पल. यायला इथे 12 किलोमीटर आहे माउंट आबू पासून. आणि इथे मला असं वाटते येताना रस्त्यामध्ये जे डोंगर लागलेत ना ते हेच आहेत. भारी दिसतं. इथे एक पाण्याचं पण असं डॅम सारखं आहे. आणि समी आली नाही आहे. समी मला वाटते पार्किंगमध्ये आहे. आता पार्किंग कुठे आहे इथेच कुठेतरी असेल. आता निघतोय स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी. माउंट आबूमधलं ऑलमोस्ट सर्व गोष्टी झाल्यात. स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचायला 8 तास लागतील बहुतेक. स्टॅच्यू ऑफ युनिटीला डिनरसाठी थांबलो आहे. डिनरचा प्लेट आहे. आणि मला असं वाटतं की ओके आता अजून 5 मिनटं झालेली आहेत. आणि आता आम्ही साशी म्हणून एक हॉटेल आहे ते अहमदाबादच्या हॉटेल आहे तिथे थांबलो. हे हॉटेल आहे. अवंतीच्या मोबाईल आहे आणि ती शूट करत आहे. तिथे 3:30-4 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. पायलट चेंज होणार आहे. शेट चढवणार आहे आणि अवंती बसणार आहे बहुतेक थोड्या वेळाने. पुढे गुड मॉर्निंग गुजरात. गुजरातमध्ये पोहोचलोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी चाललोय. काल रात्रीच आम्ही आलोय. काय नाईट ट्रॅव्हल काल रात्रीचं कसं होतं? ओके ओके. आता आमची 2 वाजेचा स्लॉट आहे आणि आम्ही जवळजवळ भाई 1:45 वाजलेले आहेत. 15 मिनिटात पोहोचणार आहेत. आता माहीत नाही पार्किंग किती लांब लावायची आहे आणि कुठपर्यंत जायचं आहे. आम्ही ठरवलं होतं ॲक्च्युली 3 वाजता जाईल. कालचा अंदाज बरोबर होता. काल आम्ही जसं ठरवलं होतं की 3 वाजतापर्यंत आम्ही तसेच पोहोचत आहेत. म्हणजे घड्याळ तर सकाळपासून कोणी बघितलं पण नाही आहे. असं वाटतच होतं 11 वाजल्यात. पण तरी पण न घड्याळ बघता आम्ही बरोबर निघालो आहे 3 वाजेच्या आमच्या टायमानुसार. आणि आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचू आणि मग तुम्हाला बाकीचे सीन्स दाखवतो. मंडळी पोहोचली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आणि आता आमची एंट्री होत आहे. तिकीट काढली आहेत काल रात्रीच. फ्लोअर आहे तिथलं तिकीट आहे. आणि अजून एक कोणतरी गार्डन आहे तिथलं आहे. बाकी आम्हाला जे वेळेवर तिकीट हवे आहेत ते भेटतील असं त्यांनी सांगितलं आहे. ओके. आता इथे AC बस लागतात तिथे जाण्यासाठी. बघूया कुठे बस लागतात. मला पण नक्की माहीत नाही. थोडी चौकशी करावी लागेल. ओके. अशा बस आहेत. ह्या बसमध्ये आम्ही आता जाणार आहे. अगदी 15 मिनिटात आम्ही पोहोचलो इथे चालत. आणि माझ्या मागे जी ह्यूज 108 मीटर हाईटची मूर्ती दिसते ती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि इथे फोटोशूट चालू झालेलं आहे आमचं. 1.5 लाख रुपया खर्चा किया है और फोटोग्राफर बन गया है. ग्राउंड फ्लोअरचा हा इथून एंट्रन्स. ग्राउंड फ्लोअरला हा त्यांचा एक फेसचा डेमो उभा आहे. आणि हे जे वर आहे तिथे सेम त्याची एक प्रतिकृती. 1 2 3 4 5 ही आणि 6 मी 6 मेंबर पोचले आहेत. आणि संपूर्ण व्ह्यू माझ्या पाठीमागे कसा गोल गोल फिरतोय दिसतोय तुम्हाला. समी आता पोचलाय 135 मीटरच्या मूर्तीमध्ये 45th फ्लोअरला. माझ्या मागे व्ह्यू दिसतोय जो आहे 45th नंतर जो व्ह्यू दिसतोय तो. इथे सध्या कोण नाहीये. तिथे खूप गर्दी आहे कारण तिथला व्ह्यू कदाचित चांगला असेल म्हणून इथून एक व्ह्यूचं दर्शन करूया. ओ माय गॉड. ही आहे नर्मदा नदी. तिथून आपण आलो. ओके. हा याच रोडने आल्यात. आणि ती याक आहे आणि डोळ्यांनी तर एकदम भारी दिसते. इकडे बोट पण चालले. हे मोबाईल मध्ये एकदम छोटं छोटंच दिसतंय. ओके. हे इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ना ते असं आहे ज्यामध्ये आयबीम लावलेले आहेत. हे आयबीम आहेत. त्यावर बाहेरून मेटल लावलेलं आहे. इथून बाहेर जाऊ शकतात असा वाला व्ह्यू आहे. आणि हाच व्ह्यू एकदम खतरनाक आहे. हा फ्रंट साईडने आहे. आणि आमची टीम इकडे आहे. ओके. स्टॅच्यू ऑफ युनिटीची हाईट जी आहे ही 182 मीटर आहे. आणि आम्ही उभे होते 132 मीटरच्या इथे.
आणि या सर्व बाकी जगभरातल्या मूर्ती आणि त्यांचे डिटेल्स. तुम्हाला जर हे बघायचं असेल तर यूट्यूब जसे सांगतात स्क्रीनशॉट काढा आणि वाचत बसा, तसं वाचत बसायचं. हो दे खर्च. With his vision and drive to build a strong framework for the nation, he also contributed immensely to shape India's constitution. Understanding स्टॅच्यू ऑफ युनिटीचं आम्ही जो फ्लोअर बघितला तो टोटल 135th फ्लोअरवर बहुतेक होतो. 135th फ्लोअर नंतर आम्ही खाली आलो. खूप सारे फोटोज बघितले. इथे लोकांची माहिती पण त्यांनी दिलेली आहे. फोटोज लावले आहेत खूप सारे आणि खाली थिएटर आहे. खूप सारं मस्त आहे. म्हणजे संपूर्ण ओव्हरऑल दिवस तुमचा इथे जाऊ शकतो. खूप सारे गार्डन्स आहेत आणि 2-3 वेगवेगळे प्लेसेस आहेत. आता तिथे जायचं आहे किंवा नाही हे ऑनलाईन तुम्ही तिकीट काढून सिलेक्ट करू शकतात. आम्ही काही प्लेसेस सिलेक्ट केलेले आहेत. आता तिथे जाऊन येतोय. पण हे स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चरची डिझाईन आणि बाकी सर्व गोष्टी, स्टॅबिलिटी, या सर्व अभ्यास करण्यासारखे आहेत सिव्हिलवाल्या मुलांनी किंवा जे ड्रॉइंग डिझाईन करतात अशा लोकांसाठी. खूप माहिती घेण्यासारख्या गोष्टी इथे ग्राउंड फ्लोअरला त्यांनी लावलेल्या आहेत. आवर्जून आणि नक्की वाचा आणि इथे यायलाच पाहिजे यासाठी, कारण आपल्या देशामधली सर्वात खूप मोठी मूर्ती आहे. मी मगाशी एक व्हिडिओ टाकली आहे. मला वाटते ही किती कोणत्या देशामध्ये काय काय मोठ्या मूर्ती आहेत आणि सर्वात मोठी कुठली, त्याची हाईट किती हे दिलेलं आहे. त्यानुसार आपली सर्वात जगातली मोठी मूर्ती आहे. आपण भारतात राहतो. त्या भारतामधली सर्वात एक प्राऊड करणारी जी गोष्ट आहे ती आपण बघायला नक्कीच यायला पाहिजे. आता बघूया पुढचा स्टॉप. आमचं हे बघून झालेलं आहे. आता आम्ही परतीचा मार्ग पकडलेला आहे. जातोय घरी. हा स्वयंचलित प्लॅटफॉर्मवरनं परतीचा प्रवास आता सर्व झालेला आहे. खाऊन आज रात्री आराम करतील आणि उद्या पुन्हा घरी जाण्यासाठी निघतील. विनम्र किसान का बेटा था वो दृढ़ता का भंडार. वल्लभ भाई पटेल नाम कहलाता था सरदार. कृषक कार्मिक जनगण से था उसको प्यार अपार. अखिल देश ने उसे रहनुमा किया था स्वीकार. हम के एक सक्रिय सिपाही थे झवेर भाई पटेल. करमसद गांव के इस बहादुर देशभक्त किसान और उनकी पत्नी लाडबाई के 5 बेटों और 1 बेटी में से चौथे पुत्र थे वल्लभ भाई. बालक वल्लभ ने करमसद के बाद नडियाद से अपनी हाई स्कूल की शिक्षा पूरी की. की शस्य श्यामला धरती, मन में थे गांधी और मस्तिष्क में एक नए स्वतंत्र भारत का सपना. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आमचा जो लाईट अँड साऊंड शो होता तो झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय ग्लो गार्डनसाठी. हे ग्लो गार्डन आहे आणि आम्ही लाईनमध्ये आहेत. आता इथून काहीतरी नंबर तिकीट दाखवायचं आहे, पण खरंच ग्लो गार्डन आहे. हाय, ऑलमोस्ट डन फॉर द डे. मॅकडॉनल्डमध्ये आज थांबलो आहे. आज डिनर इथे करणार, कारण व्हेज गुजरातमध्ये आम्हाला खायची अजिबात इच्छा नाही आहे आणि इथून डायरेक्ट हॉटेलवर जाणार. सकाळी उठणार घरी परतीच्या प्रवासाला. आणि हा आमचा प्रवास इथेच संपतोय. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. Oh, she's hot but a psycho, so left but she's right though. At night she's screaming, I'm on my mind.